लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा एक विचित्र प्रोमो, हो विचित्रच प्रोमो आपल्या समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण पाहतोय की नंदिनी आणि जीवा आपल्या बाळासाठी सरोगेट मदर शोधत आहेत, पण आता नंदिनीचा हा अट्टाहास आहे की काहीही झालं तरी आता मला माझ्या बाळासाठी जी सरोगेट मदर पाहिजे आहे ती आता नात्यामधलीच असली पाहिजे। आणि हा अट्टाहासाच्या पोटी आता तिने सगळी तिची जॉग्राफी हिस्ट्री सगळं काढण्याचा प्रयत्न केलाय, पण तिला कोणत्याही प्रकारे आता इकडे आपल्या घरामधली कोणतीच व्यक्ती आता या सगळ्यासाठी योग्य नाहीये हे समजल्या कारणाने मात्र आता इकडे मदतीला आलेली आहे नंदिनीची आई। हो प्रेक्षकांनो, ऐकायला हे सगळं खूप विचित्र वाटत असलं तरी नंदिनीची आई आता या सगळ्यामध्ये नंदिनीची सरोगेट मदर होणार आहे, नंदिनीच्या बाळाची सरोगेट मदर होणार आहे। आणि इथेच मालिकेतला एक वेगळा टर्निंग पॉइंट येणार आहे। आता ही सरोगेसी होणार आहे ती म्हणजे एकदम अवघड, हे सोपं नसणार आहे आणि इथूनच आता नात्यामधलं कॉम्प्लिकेशन्स वाढत जाणार आहे। आणि हे सगळं ज्या वेळेला काव्याला समजणार त्यावेळेला काय घडणार आणि हे सगळं कसं मॅनेज होणार आहे सगळं पाहायला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, बघूया। इकडे आता आपण पाहिलंय की काव्याने आईच्या आजारपणाचा पेपर पाहिल्या कारणाने आता दुसरं कोणतं सत्य समोर यायला नको म्हणून आता नंदिनी आणि आई या दोघींनी बाजू सावरून घेतली आणि त्यानंतर काव्याला समजावलेलं आहे। पण काव्याला समजवल्यानंतर मात्र आता नंदिनीची आई जरा घाबरली आणि ती नंदिनीला कॉल करते, काय ग बाळा काय झालं, म्हणजे आता काव्याला काही समजलं नाही ना। त्यावरती ती म्हणते, आई तू चिंता करू नकोस, काव्याला कधीच काही समजणार नाही, तिच्या जीवाला धोका होईल किंवा तिच्या बाळाच्या जीवाला धोका होईल असं मी काही करणार नाहीये किंवा तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये डिमोटिवेट होऊ देणार नाहीये। तिची परीक्षा तिची डिलिव्हरी सगळं व्यवस्थित होईल, तू माझ्यावरती सोपव। आणि त्यावरती ती म्हणते, बाळा मला काव्याची खरंच चिंता नाहीये, काव्यासाठी तू आहेस खंबीरपणे उभी राहणारी तिची आता मोठी बहीण आहे, पण तुझं काय, तू या कोणत्या दिव्यातून जातेस ना हे खरंच मला बघवत नाहीये ग बाळा, तुझं दुःख मला खरंच बघवत नाहीये। आणि यावरती ती म्हणते, आई तू माझी चिंता करू नकोस, मला एकदा काव्याचं बाळ सुखरूप या जगात आलेलं पाहायचं आहे आणि त्यानंतर मग आता मी काही सहन करायला तयार आहे। यावरती आई म्हणते, मला माहिती आहे ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता इकडे लवकरात लवकर तुला सुद्धा काहीतरी करायला पाहिजे, कारण तुझ्या घरच्यांच्या विरोधात जात आता तू खरं तर खूप मोठा निर्णय घेतलेला आहेस। ज्या वेळेला तुझ्या घरच्यांना हे सत्य समजेल त्यावेळेला ते या सगळ्यामध्ये काय विचार करतील किंवा आता त्यांना काय वाटेल हे सुद्धा खूप महत्त्वाचं वाटतं मला। आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू जो काही सरोगेसीचा निर्णय घेतलास ना त्या संदर्भात एकदा तू जीवांशी बोल आणि लवकरात लवकर हा निर्णय घे, म्हणजे ज्या वेळेला काव्याची डिलिव्हरी होईल ना तेव्हा किमान तुझं बाळ 3 ते 4 महिन्याचं 5 महिन्याचं पोटामध्ये वाढत असेल आणि मग घरच्यांना हा निर्णय एक्सेप्ट करावा लागेल। आणि यावरती नंदिनी म्हणते, आई म्हणजे तू मला संमती देतेस ना या सगळ्यासाठी, फक्त माझा हट्ट इतकाच आहे की आता आपल्याच म्हणजे मला ना बाहेरचं कुणी नको आहे, आपल्याच रिलेशनमध्ये कुणीतरी पाहिजे। कारण कसं आहे ना, ज्या कोकमध्ये किंवा ज्या उदरामध्ये 9 महिने माझं बाळ वाढणार आहे ना ते आता मला माझ्या नात्यामधलंच पाहिजे। लांबचं नातं असेल जवळचं नातं असेल सगळं काही चालेल, पण मला या सगळ्यामध्ये इकडे आता माझं बाळ जवळच्याच म्हणजे आपल्या नातेवाईकांच्याच कोणाच्या तरी याच्यामध्ये वाढवायचं आहे। आणि त्यावरती आई म्हणते, तू चिंता करू नकोस, नक्कीच तुझी ही इच्छा सुद्धा पूर्ण होईल, मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये तुला आता देव निराश होऊ देणार नाहीये। आणि यावरती ती म्हणते, खरंच आई मला सुद्धा हीच अपेक्षा देवाकडून आहे असं म्हणत दोघीजणी बोलत आणि ह्या दोघींचं बोलणं आता इकडे जीवा ऐकत आहे आणि जीवा या सगळ्यामध्ये विचार करतोय, त्याच्या डोक्यात काहीतरी विचार आलेला आहे। आणि त्यानंतर मग आता हे इकडे त्याच वेळेला मात्र आता आपण पाहिलंय की काव्या आता ही रात्रभर अस्वस्थ आहे, तिला आता मातीचा वास येतोय आणि त्यानंतर मग आता मातीचा वास आल्या कारणाने त्यानंतर मग आता लगेचच ती इकडे मातीचा वास आल्यामुळे ती आता सांगायला लागते की पार्थ उठा, मला आत्ताच्या आत्ता माती खायची आहे म्हणजे खायची आहे। आणि पार्थ म्हणतो, काय वेड लागले का, वेड्यासारखं काय बोलताय तुम्ही, काव्या माती कसली खाताय। यावरती ती म्हणते, मला नाही माहिती, मला त्या मातीचा वास आता येतोय आणि मला ती माती खायची आहे म्हणजे खायची आहे असं म्हटल्यावर ती पार्थ आता वेड्यासारखा तिच्याकडे पाहायला लागतोय, नाही मी तुम्हाला माती अजिबात खाऊ देणार नाहीये,
काय खाताय माती असं म्हणत मात्र आता लगेचच इकडे तो तिला बोलायला लागतोय की थांबा, नका खाऊ माती. पण ती कुठली ऐकायला, तिला मात्र माती म्हणजे मातीच खायची आहे आणि ती आता हट्टालाच पेटले. आत्ताच्या आत्ता माती आणताय की मी बाहेर जाऊ, मी जाऊ का बाहेर, मी खाऊ का माती असं म्हणत ती आता लगेचच चिडलेली आहे. आणि त्यावरती आता इकडे तो तिला समजावतोय, मनवतोय, थांबवतोय, पण कुठली थांबायला, ती थांबायला काही तयार नाहीये. मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिकडे माती खाईन असं म्हणत तिने आता एकच गहजप केलेला आहे. आणि त्यानंतर पार्थचा नाईलाज झालाय. बरं तोपर्यंत इकडे आता जीवा नंदिनीला सांगतोय, माझ्या मनामध्ये एक योजना आलेली आहे, म्हणजे ते तुम्हाला कितपत पटेल हे मला माहीत नाही आहे, पण आता माझ्या डोक्यात एक विचार आलेला आहे. आणि त्यावरती नंदिनी सांगायला लागते, कसला विचार. आणि त्यावरती जीवा सांगतो, जर का आपण तुम्हाला म्हणजे तुला जर का आता आपल्याच नात्यामधलं कोणीतरी हवंय, तर आता मी एक डोक्यामध्ये विचार आणलाय, म्हणजे जर का तो विचार तुला पटला नाही तर तू माझ्यावरती रागवू नकोस, पण मी जे काही सांगतोय ते नीटपणे ऐकून घे. यावरती मग आता नंदिनी म्हणते, बोला ना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, खरं सांगू का तर तुला या सगळ्यामध्ये तुझी आई हे ऑप्शन कसं वाटते. आणि यावरती नंदिनी एकदमच खुश झाली. जीवाला थोडंसं अनएक्सपेक्टेड असतं, पण त्यावरती नंदिनी म्हणते, आईसारखी दुसरी म्हणजे ज्या उदरामधून मी जन्माला आले त्या उदरामधून माझं जर का बाळ जन्माला नाही असेल तर त्यासारखा आनंदाची गोष्ट नाही आहे, पण मला आईच्या तब्येतीची काळजी वाटते. यावरती तो म्हणतो, चिंता करू नका, आपण आता डॉक्टरांशी कन्सल्ट करू, डॉक्टर जर का ग्रीन सिग्नल दिला ना तरच आपण हे सगळं करायचं आहे असं म्हटल्यावरती का कोणास ठाऊक, पण नंदिनी पण या सगळ्यासाठी तयार झालेली आहे. आणि या दोघांनी निर्णय आता घेतलेला आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे जी गोष्ट त्या दोघांनी ठरवले ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी सगळ्यात पहिलं बोलणी करावी लागणार असतात, ती म्हणजे नंदिनीच्या आईसोबत. आणि ती सांगते, आपण एक काम करूया, उद्याच्या उद्या आईकडे जाऊया, पण तिच्या तब्येतीची कोणतीही हेळसांड याच्यात व्हायला नको, तिला हे सगळं झेपायला पाहिजे आणि त्यानंतर मग आता आपण पुढे काय करायचं ते बघू असं म्हटल्यावरती आता मात्र खरं तर हा बावळटपणाचा निर्णय आहे, किंवा आता नंदिनी आणि जीवा हा जो काही विचार करतायत तो पण एकदम चुकीचा आहे. पण तरीसुद्धा त्या दोघांना बाळ हवं असल्या कारणाने चूक बरोबर योग्य अयोग्य काहीही ते आता विचार न करता हा निर्णय घेत आहेत. आणि फायनली ते आता इकडे नंदिनीच्या आईकडे बोलण्यासाठी निघालेले आहेत. बरं त्याच वेळ मध्यरात्री आता मात्र जीवा आहे पार्थ आणायला गेलेला आहे, तो म्हणजे माती. आणि त्याच वेळेला मातीचे पाय घेऊन तो आत आलाय. आपण पाहिलंय की मानिनीने पाहिलेलं आहे की आता मातीचे पाय घेऊन तो इकडे आत आलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच ती खूपच चिडलेली आहे आणि चिडून आता या सगळ्यामध्ये ती इकडे खूपच आरडाओरडा करते. आणि कुठे गेला होतास रात्रीच्या वेळेला, कुठे गेला होतास, कशासाठी गेला होतास, मातीचे पाय अख्ख्या घरामध्ये घेऊन आलात आणि तिला भिजायला घेऊन गेला होतास का, तुला अक्कल आहे का, ती आता प्रेग्नेंट आहे आणि तिला भिजायला बाहेर नेतोस. यावरती तो म्हणतो, नाही मी कशाला त्यांना भिजायला बाहेर नेऊ, मी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर भिजायला नेतच नव्हतो. अगं त्यांनीच तर, यावरती ती म्हणते, त्यांनीच तर काय काय बोलायचे काय आहे तुला असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, नाही ते हे असं म्हणत ती गडबडलेली आहे. आणि त्यावरती पार्थ आता सांगायला लागतोय, काही नाही. आणि त्याच वेळेला ती पाहते काय, ताटामध्ये माती आणलेली, आणि ही माती कुणी आणली आतमध्ये, कुणी आणली ही माती आतमध्ये असं म्हणत ती चिडलेली आहे. ज्या वेळेला मात्र आता ती चिडले आणि त्यावेळेला काव्या मात्र इकडे आता बोट दाखवते, ते म्हणजे पार्थकडे, की पार्थने ही माती आणलेली आहे म्हणून. आणि पार्थ आता ओरडून सांगायला लागतो, पण आणायला कोणी सांगितली मला माती, तुम्हीच तर सांगितलीत ना माती आणण्यासाठी असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगते, नाही तुम्हीच माती आणलीत. यावरती पार्थ म्हणतो, आई या खोटं बोलतायत, यांना माती खायची आता काय तीव्र इच्छा झाली होती, मला मध्यरात्री बाहेर पाठवलं आणि माती आणायला सांगितली. त्यावरती नंदिनी आता मात्र इकडे मानिनी सांगायला लागते, बाद झालं तुमच्या दोघांचं. काव्या अगं कसले ते डोहाळे तुला लागलेत, कसं तुझं बाळ बाई जन्माला येणार आहे, काय कळत नाहीये, आल्यावरती काय अतरंगीपणा करणार असं म्हणत मानिनी मात्र आता जे आपल्या मुलाला ओरडत असते ती मात्र आपल्या सुनेला अजिबात ओरडत नाही, तिचं कौतुक करते. आणि पार्थ म्हणतो, हे बरं आहे, मी जर का माती आणली आणि मी घाण केलं तर मला हे, पण आता यांना माती खायची आहे म्हटल्यावरती त्यांना काय नाही, नाही का असं म्हटल्यावरती म्हणते, गप्रे मेल्या
तुझं काय चाललंय असं म्हणत आता मात्र नंदिनीला काव्याला माती खाण्यापासून आता इकडे मानिनी थांबवते। बरं तोपर्यंत हे दोघं आलेले आहेत ते म्हणजे आता इकडे नंदिनीच्या आईकडे, आणि नंदिनीच्या आईकडे आल्यावरती तिला आपल्या मनातली सगळी गोष्ट समजावून सांगत आहेत। आणि त्यावेळेला नंदिनीच्या आईला सुद्धा आता या सगळ्यामध्ये काही गैरच वाटत नाहीये आणि ती सांगायला लागते, जर का आता माझ्या लेकीसाठी मला हे सगळं करण्याची संधी मिळत आहे तर मी नक्कीच करणार। अजिबात चिंता करू नका किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आता खरंच चिंता करायची काहीच गरज नाहीये। फक्त आता डॉक्टर जर का बोलत असतील ना तर डॉक्टर बोलल्यावरती मात्र आता मी या सगळ्यामध्ये नक्कीच हे करायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता नंदिनी सांगते, हा आई, पण आता तुझ्या तब्येतीची कोणतीही हेळसांड आता मी होऊ देणार नाहीये। तब्येतीची हेळसांड न करता मात्र आता हे सगळं तुला करायचं आहे। यावरती ती म्हणते, बिलकुल चिंता करू नकोस, मी माझ्या तब्येतीची अजिबात हेळसांड करून घेणार नाही असं म्हटल्यावरती जीवा पण खूपच खुश झालेला आहे। आणि खरं सांगू का तर मला खात्री होती आणि नंदिनीची इच्छा सुद्धा होती की आपल्याच नात्यामधले कोणीतरी आता हे बाळ जन्माला घालावं। आपण डॉक्टरांकडे जाऊन सगळी आता तयारी करायची आहे किंवा डॉक्टरांकडे जाऊन आता आपल्याला लवकरात लवकर आता या सगळ्यामध्ये काय करता येईल, कसं करता येईल, आणि ज्या वेळेला काव्याची डिलिव्हरी होईल ना तोपर्यंत 4 ते 5 महिने होतील आणि मग त्यानंतर आपण सांगू या सगळ्यांना असं म्हणत आता इकडे ते बोलत आहेत। मग आई सुद्धा तयार होते, डॉक्टरांचा कन्सल्ट घेतला जातो आणि डॉक्टरांचा कन्सल्ट घेऊन फायनली नंदिनी आणि जीवा या दोघांचं बीज आता आपल्या उदरामध्ये वाढवण्यासाठी इकडे आता आई तयार झालेली आहे। आणि इतका मनाचा मोठेपणा दाखवून इतक्या वयात सुद्धा ती आता आपल्या लेकीला आई बनवण्यासाठी एका आईने हे बलिदान दिलंय, पण अजूनही दुसऱ्या लेकीला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये। आता जवळजवळ काव्या डिलिव्हरीची वेळ ज्या वेळेला जवळ येते आणि त्याच वेळेला इकडे आता आई म्हणजे ह्या दोघांचं बाळ आता आईच्या उदरामध्ये ट्रान्सप्लांट करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर इकडे आता हे दोघांच्या इकडच्या चक्रा भरपूर वाढलेल्या आहेत, तिची काळजी घेणं, तिचं हे सगळं करणं, आणि त्यामुळे घरामध्ये सारखाच सगळ्यांना संशय आलाय की शारदाताईंकडे सारखे हे दोघं जण का जात आहेत। आणि मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल आता चुकचुकायला लागलेली आहे, काहीतरी चुकीचं घडतंय किंवा काहीतरी वेगळं घडतंय। ही गोष्ट मात्र ज्या वेळेला सगळ्यांच्या नजरेस येते त्यावेळेला ती गोष्ट काव्याच्या पण नजरेस आलेली आहे। आणि एके दिवशी या दोघांचा पाठलाग करत ज्या वेळेला आता तिकडे आलेली आहे आणि त्या वेळेला समोरचं दृश्य बघून मात्र आता काव्याला इतका मोठा धक्का बसलाय प्रेक्षकांनो की काव्या आता काही बोलायलाच नको। ज्या काव्यासाठी सगळं लपवून छपवून ठेवण्याची या लोकांनी इतकी जय्यत तयारी केलेली असते त्याच काव्याच्या समोर आता सगळं सत्य आलेलं आहे आणि त्याच काव्याला धक्का बसलाय। म्हणजे आत्तापर्यंत लपवलेल्या सत्याचा अशा पद्धतीने उलगडा होईल असं कुणालाही वाटलेलं नसतं, पण तो उलगडा तशाच पद्धतीने झालेला आहे आणि एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं बदलत चाललेली आहेत। आता इथे पुढे काव्या हे सगळं एक्सेप्ट करू शकेल का? काव्याला या सगळ्यामध्ये या गोष्टी आता एक्सेप्ट होतील का? नक्की काय घडणार, कसं घडणार की ज्या गोष्टीची भीती आहे तीच गोष्ट घडणार? येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा।